नंदुरबार जिल्हा काँग्रेसमध्ये आता अध्यक्षपदासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे। यामुळे संपूर्ण जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। आता नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते। नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी आता निवडणूक पार पडणार आहे। याच अनुषंगाने सर्व पात्र उमेदवारांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत या संदर्भात तब्बल 25 अर्ज दाखल झाले आहेत। त्यामुळे या पदांसाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात चांगली चुरूस निर्माण झाली आहे। आता ही लढाई फक्त पक्षातील कार्यकर्त्यांपुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील काही प्रमुख कुटुंबांच्या प्रतिष्ठेचा विषय बनलाय। यामुळे आता पक्षांतर्गत स्पर्धेला गती मिळाली असून विविध गट सक्रिय झाले आहेत। मागील 6 वर्षांपासून ही जागा रिक्त असल्यामुळे पक्षाचे कार्याध्यक्ष आणि प्रभारी यांच्या माध्यमातून सर्व कारभार पाहिला जात होता। आता अचानक या पदासाठी निवडणूक जाहीर केल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात राजकीय घडामोडींना वेग आलाय। तर चला सध्या नंदुरबार जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या या पक्षांतर्गत लॉबिंग बद्दल सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, गेल्या 6 वर्षांपासून रिक्त असणाऱ्या नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदासाठी आता निवडणूक जाहीर झाली आहे। यामुळे इच्छुकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। आता या संदर्भातील हालचाली जिल्हाभरात सुरू झाल्या आहेत। आता या पदासाठी नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे। जिल्हाध्यक्षपद मिळाल्यामुळे पक्षावर व्यक्तीचे वर्चस्व असते, सोबतच एक मोठी राजकीय ओळख देखील निर्माण होते। स्थानिक राजकारणात या पदाला एक मोठे महत्त्व मानले जाते, कारण जिल्हाध्यक्ष हा राजकीय स्तरावरील वरचे नेतृत्व आणि जिल्हा पातळीवरील स्थानिक कार्यकर्ता यांच्यामधील एक महत्त्वाचे माध्यम असतो। आता काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष बनून आपले राजकीय भवितव्य घडवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे वर्चस्व मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे। म्हणूनच पक्षातील वरिष्ठ नेते नंदुरबार जिल्ह्यात एका सक्षम आणि प्रभावी चेहऱ्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याच्या तयारीत आहे। आता याच कारणाने जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। सोबतच काल दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी मंगळवारी तळोदा शहरातील शामली लॉज या ठिकाणी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत अखिलेश शुक्ला, शिवाजीराव मोगे, अनिल पाटील यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली होती। तसेच पद्माकर वळवी, दिलीप नाईक, राजेंद्र गावित, अनिल पाटील यांच्यासारखे जिल्ह्यातील काही महत्त्वपूर्ण नेते देखील या बैठकीला उपस्थित होते। आता जिल्हाध्यक्ष पदासाठी तब्बल 25 उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केलाय। म्हणूनच आता या पदासाठी संपूर्ण जिल्ह्यात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे। त्यासोबतच सर्व इच्छुक उमेदवारांनी आता आपली राजकीय ताकद दाखवायला सुरुवात केली आहे। काही उमेदवार जिल्ह्यातील वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधून आपली राजकीय ताकद मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही उमेदवार स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संपर्क साधत पक्षावर आपले वर्चस्व मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत। या पदासाठी काँग्रेसमधील अनेक मोठे राजकीय चेहरे इच्छुक आहेत। तर चला एकदा या सर्व इच्छुक उमेदवारांच्या नावावर एकदा नजर टाकूया। मित्रांनो, या यादीमध्ये आहे सर्वप्रथम माजी मंत्री पद्माकर वळवी, द्वितीय सुहास नाईक, तृतीय काँग्रेसचे दिग्गज नेते राजेंद्र कुमार गावित, चौथा रोशन गावित, पाचवं दीपक पटेल, सातवे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप नाईक आणि अजून खूप जणांचे नाव याच्यात सामील आहेत। एकूण 25 उमेदवारांचा यात समावेश आहे। आता जिल्हाध्यक्ष पदासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांची यादी समोर आल्यामुळे काँग्रेस पक्षासमोर देखील एक मोठे आवाहन निर्माण झाले आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पाठवलेले निरीक्षक किशोर शेलार यांनी नंदुरबारमध्ये येऊन सर्व 25 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आणि पक्षाची ग्रामीण भागातील पकड मजबूत करणे यासाठी जो उमेदवार सक्रिय आणि सर्वसमावेशक असेल त्याच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार केसी पाडवी आणि ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांच्या शिफारसीचा मोठा वाटा असणार आहे, अशी चर्चा सध्या नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे। आता यामुळे नंदुरबारमधील काँग्रेस पक्षाची धुरा कोण सांभाळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। तर मित्रांनो,
ही होती संपूर्ण माहिती नंदुरबार काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रंगलेल्या या चर्चेसंदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? आता नवीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसची नंदुरबारवरील पकड मजबूत होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.